ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हणा एवढे सगळे आयटम आम्ही ट्राय केले आणि आमच्याकडे मटकी खाणारी कमी आहे. खायला घातली आपली पुण्याची स्पेशल मिसळ. इथे आल्यानंतर मस्ट ट्राय आयटम मिसळ आणि याच्यामध्ये कंपॅरिझन केलं याच्यामध्ये तुम्हाला जरा पदार्थ कमी दिसत असतात. म्हणजे आम्ही काय चुकीचं नाही करत कानातून दूर निघाला. आणि याच्यामध्ये अनलिमिटेड काय असतं आणि आम्ही चौघांनी 4 ऑर्डर दिले. प्रत्येकाची वेगवेगळी ऑर्डर आहे. याच मिसळचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही आलो. नमस्कार. तर आत्ता आम्ही आलो होतो ठाण्यामध्ये. आणि ठाण्यामध्ये आम्ही कशाला आलो तर आम्ही ठाण्यामध्ये एक मिसळ एक्सप्लोर करायला आलो. ठाण्यातली म्हटली तर फेमस मामलेदार मिसळ किंवा मग आपली बाबा मिसळ. तर बाबा मिसळ तिथे लोकांना माहिती नाही पण ठाण्यातल्या लोकांना बऱ्यापैकी माहिती आहे. पण आता ही दुसरीच मिसळ आहे, वेगळी मिसळ आहे आणि ही पुण्याची स्पेशल मिसळ आहे जी आता आपल्या ठाण्यामध्ये आलेली आहे. आता कुठली आहे ते तुम्हाला थंबनेल आणि टायटलमध्ये कळलंच असेल. तर ही आहे बाराची मिसळ. सॉरी, बाराची नाही तर महाबाराची मिसळ. आणि याच मिसळचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. म्हणजे मी आहे, आर्या आहे, अक्षता आहे आणि आमच्यावर राया पण आहे. तो ऑलरेडी इथे बऱ्याच वेळा आलेला आहे आणि त्याने तर आम्हाला सांगितलं की एक मिसळ चांगली आहे आणि तेच आता एक्सप्लोर करायला आम्ही इथे आलो आहोत. तर चला, ते लोक ऑलरेडी जाऊन बसलेत म्हणजे काय तर आम्ही 5-10 मिनटं इकडे वेटिंगच केलेली आहे कारण फुल होतं. आता 5-10 मिनटं वेटिंग करून आम्हाला जागा मिळाली. तर पटकन जागा मिळाली तोपर्यंत आपण जाऊया आणि इथली मिसळ कशी आहे काय आहे ते मी तुम्हाला आता एक्सप्लोर करून सांगतो. आणि तुम्हाला सर्वच डिटेल मिळेल आहे हॉटेलबद्दलची, जे कुठे आहे काय आहे ते सर्व ॲड्रेस वगैरे तुम्हाला माहिती पडेलच. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग महाबाराची मिसळ टेस्ट करायला. आणि ही पुण्यातली फेमस मिसळ आहे आणि ती आता आपल्या ठाण्यामध्ये आहे. आणि तिथं जरा आस्वाद घेण्यासाठी आम्ही आलो. म्हणजे काय काय आहे ते बघायला आलो. आणि ठाण्यामध्ये कुठे आहे तर आपल्या तालावपालीच्या जवळच आहे. तर चला महाबाराच्या मिसळचा आस्वाद घेऊया. आणि बाकी आपल्या अक्षता आल्या वगैरे वरती गेलेत ऑलरेडी बसायला. आणि सिटिंग सिस्टम कशी म्हणजे बसायचं सिस्टम वगैरे कसे सर्व तुम्हाला दाखवतो. हे आपला खाली किचन आहे. किचन खालीच आहे ना? आहे बघा, किचन खालीच आहे. आणि तिथे काय काय मिळतं ते बघा. बाकी रेट पण तुम्ही बघू शकता. कढीवडा, वडा मिसळ, बाराची मिसळ, स्पेशल मिसळ वर आणि बाराचा वडा पण आहे इकडे. आणि बघा असं ऑलरेडी बटाटा वडा आणि दही आहे का? बाराचा वडा म्हणजे ओके. आणि बघा इकडे 2 टेबल आहेत खाली. पुण्याचा फेमस बघा बाराचा वडा पुण्याचा फेमस नाश्ता आहे, तो पण आपण मागूया. आणि इकडे एक किचन आहे बघा. इकडे खाली 2 टेबल आहे आणि मग असं वरती जायला लागतं. वरती बसा. इकडे फुल भरलंय. इकडे पण बघा, इकडे 2 टेबल आणि इकडे फॅमिली टेबल दिसतोय आणि हाऊसफुल आहे, वेटिंग होती. आणि बघा ते सर्व बसलेत ऑलरेडी. अक्षता, आर्या, रायाने ऑलरेडी ट्राय केलेली आहे मिसळ आहे. आता आम्ही ऑर्डर दिलेले आहेत आणि आम्ही चौघांनी 4 ऑर्डर दिलेले आहेत. प्रत्येकाची वेगवेगळी ऑर्डर आहे इथे आल्यानंतर कारण आपल्याला सर्व ट्राय करायचं आहे, पूर्ण एक्सप्लोर करायचं सर्व. आणि हे बघा हा आहे मेनू. एवढंच मेनू आहे, जास्त काय नाही, एवढंच आहे मेनूमध्ये. आणि इथे तुम्ही ॲड्रेस पण बघू शकता कुठला ॲड्रेस आहे तो. व्हिडिओ आपला पॉज करा आणि ॲड्रेस पण पाहून घ्या. बघा ॲड्रेस. स्पेशल मिसळ 120 रुपये अनलिमिटेड. वडा मिसळ अनलिमिटेड. महाबाराची मिसळ पण अनलिमिटेड. आता काय अनलिमिटेड आहे ते पण बघणार आहोत. हा मिसळचा रस्सा आहे आणि बघा इकडे सर्व फरसाण आहे. मटकी आणि मटकी मिसळ असते ना बघा. मटकी मिसळ असते. मिसळच्या वाट्या आहेत रेडी. बघा आता आपली आली आहे स्पेशल मिसळ. स्पेशल महाबाराची मिसळ ना. आणि याच्यामध्ये अनलिमिटेड काय असतं? पाव आणि रस्सा. पाव फ्री आहे आणि एक ग्रेव्ही. पाव किती पण बघा. अनलिमिटेड मध्ये तुम्हाला पाव किती पण मिळेल आणि हे सॅम्पल तर अनलिमिटेड असतं. बघा हे 2 कसं पण मिळेल म्हणजे किती पण. आणि हे महाबाराचे नाव का ठेवलंय? MH12. ओके, पुण्याची MH12 म्हणून महाबाराची. ओके चला आता ही अनलिमिटेड म्हणजे पाव आणि रस्सा अनलिमिटेडवाली ही महाबाराची स्पेशल मिसळ. कांदा अनलिमिटेड आहे ना? कांदा अनलिमिटेड आहे. तर चला आपली पहिली डिश आली ती म्हणजे आपली महाबाराची स्पेशल मिसळ जी अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड मध्ये तुम्हाला सांगितलं मी पाव आणि रस्सा. पाव किती का काही लिमिट नाही आहे. सोबत छास वगैरे पण आले. तर आता अक्षता ट्राय करते मिसळ आणि
बाजूला जरा आवाज जास्त आहे, पब्लिक आहे. बाजूला पार्टी चालू आहे बघा, इकडे पार्टी चालू आहे, मिसळ पार्टी चालू आहे बाजूला. आणि इकडे अक्षताने मस्त आपला सॅम्पल म्हणजे रस्सा घेतला मिसळमध्ये आणि फरसाण बघा. बाकी इकडे शेव आहे आणि बुंदी पण आहे, तुम्हाला हवी असेल तर बघा. शेव पण आहे, बुंदी पण आहे, सोबत गुलाबजाम पण आहे आणि इथे दही आहे. आणि इकडे तुम्हाला मटकी आहे, मटकी हवी असेल तर मटकीवाली मिसळ करायला मटकी पण आहे. असं सर्व आहे याच्यामध्ये. लिंबू पिळलं आहे, व्हेरी गुड. हां फक्त काय पण खा, गुलाबजाम नको. अरे मी सिरियसली विचारलं काय कानातून दूर निघाला, तिखट आहे ही, तिखट लागली आहे पहिल्याच घासाला अक्षताला. आणि म्हणून तिकडे बघा गुलाबजाम ठेवलेला असतो आणि दही ठेवलेलं असतं आणि एकदम कानातून दूर निघालाय. अजून थोडं लिंबू पिळ ना. तिखट आहे का? तिखट आहे. आता अक्षता पावावर ट्राय करते. आणि अजून पाव घेऊन स्पायसी आहे. टेस्टचा रिव्ह्यू तो भेटलेला आहे आपल्याला, छान आहे आणि स्पायसी आहे. आणि तुम्हाला सांगतो आता इथे आम्ही इकडे 1 2 आम्ही 4 जण मिळून एकत्र खाणार आहोत. पण एका ताटामध्ये एकच अलाउड आहे, जास्त नाही. अनलिमिटेड पूर्ण ऑर्डर दिले ना, म्हणजे 4 जणांनी ऑर्डर दिलं तर अनलिमिटेड किती पण खाऊ शकता. ओके, म्हणजे 4 जणांनी 4 ऑर्डर दिलं तर प्रॉब्लेम नाही अनलिमिटेडला. पण एकाने एकच ऑर्डर दिली तर मग एकच खायचं एकाच व्यक्तीसाठी. बरोबर आहे, बरोबर. म्हणजे आता आम्हाला अलाउड आहे, काय प्रॉब्लेम. ओके चला म्हणजे आम्ही काही चुकीचं नाही करायचं. मला वाटलं आम्ही काय एकच ऑर्डर करून सगळे अनलिमिटेड पाव खाऊ काय, पण तसं नाही आहे. आम्ही 4 4 वेगळं ऑर्डर केलेलं आहे. मला दिसेल आवडलं काय काय ऑर्डर केलं आहे. त्यामुळे आम्ही आता 4 पण मिळून ही मिसळ खाऊ शकतो. काय लिमिट नाही, अनलिमिटेड पाव पाहिजे तेवढे खाऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. आणि बघा इथं बघा आला आपला 12चा वडा. आणि हा बघा हा आलाय 12चा स्पेशल वडा. दिसतो का तुम्हाला 12चा वडा. बघा दही आहे आणि याच्यामध्ये बुंदी आहे आणि रस्सा बऱ्यापैकी तिखट आहे हा. आणि नंतर लगेच आलाय तो आपला हा कढी वडा. हा आहे कढी वडा. ही कढी आहे, मस्तपैकी कढी आहे. आणि हा आहे वडा, कढीमध्ये वडा आणि तो आहे दह्यामध्ये वडा म्हणून हा. पण ह्याला म्हणतात 12चा वडा स्पेशल, म्हणजे पुण्याचा 12चा स्पेशल वडा. बघा ह्या 3 डिश तर आल्यात, अजून एक घ्यायची बाकी आहे. आणि हे बघा हे आपल्याला वडा मिसळ. बघा हा वडा मिसळ. आणि याच्यामध्ये तुम्हाला जरा पदार्थ कमी दिसत असतील वडा मिसळमध्ये. याच्यामध्ये फक्त कांदा आहे, मटकी आहे आणि हे आपला रस्सा आणि त्यात वडा आहे आणि फरसाण आहे जे ऑलरेडी टाकलेलं आहे याच्यामध्ये. म्हणजे जसं आपल्याला स्पेशल मिसळमध्ये हे दिसत होतं ना वेगळं आलेलं, असं काय नाही. याच्यामध्ये बघा बुंदी कमी आहे, फरसाण कमी आहे, गुलाबजाम कमी आहे, दही कमी आहे, इव्हन आपला छास पण नाही. हां त्यात काहीच नाही मिळत ना. हां बघा तुम्ही जर वडा मिसळ मागवली तर तुम्हाला हे असं येणार आहे. पण याच्यामध्ये पण हे पाव अनलिमिटेड आहे, पाव आणि रस्सा अनलिमिटेड आहे. चला आता हळूहळू आपण एक एक ट्राय करूया. ऑलरेडी मिसळचं ट्राय झालेलं आहे. इकडे बघा इकडे चालली आहे मिसळ पार्टी. तुम्ही काय कॉलेज कंपनी कॉलेज घरी बघितलं व्हिडिओ तर कोण काय बोलणार नाही ना. म्हणजे बंक वगैरे मारून नाही आलेत, मिसळ पार्टी करायला आलेत सगळे. हे बघा सगळे मिसळ पार्टी करायला आलेत महाभारतच्या मिसळमध्ये. आणि कशी वाटली मिसळ? संपली सर्वांची. कशी वाटली मिसळ? नाही व्हिडिओसाठी सांगू नका, जे आहे ते रिअल सांगा. रिअल ना. हा बघा हा रेडीच आहे बोलायला. आता डिस्काउंट देणार ना तुम्हाला, आता डिस्काउंट देणार तुम्हाला. बघा हे. आणि तुम्ही पहिल्यांदा आला की तिसऱ्यांदा आली? ही सर्वांना घेऊन आली आहे. नाव काय? रिद्धी. बघा ही रिद्धी तिसऱ्यांदा आली आणि ही सर्व फ्रेंड्सना घेऊन आली आपल्याला. रिद्धी स्पॉन्सर करते. तर बघा इथे आता वडा मिसळ पण सुरुवात झालेली आहे. आता अक्षता ट्राय करते ती वडा मिसळ. हे कमी तिखट आहे का? पहिलंच कानाला हात लावला, बोललो दूर आला पण कानातून. हे बरोबर तिखट आहे, हे तिखट बरोबर आहे.
हे मिडियम स्पायसी होतं. हे थोडंसं जरा स्पायसी होतं आपलं, त्यात आपण रस्सा मागू शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही. हा कांदा आणि कमी तिखटवाला रस्सा द्या. कमी एकदम नॉन तिखट पाहिजे तरी पण भेटेल. हा चालेल, थोडा कमी तिखटवाला रस्सा द्या. हा कारण ह्याच्यामध्ये जरा तिखटवाला रस्सा आला त्यामुळे तिखट लागलाय. इकडे बघा, इकडे आता हा आहे आपला बाराचा वडा, जो फेमस आहे, इकडची स्पेशालिटी आहे ही महाबारा मिसळची. हा बटाट्या वड्याचाच वडा आहे ना, वडा बटाट्या वड्याचाच आहे. आणि महाबाराच्या मिसळची फेमस वडा, बाराचा वडा. काय सांगते म्हणजे मिसळ आणि याच्यामध्ये कंपॅरिझन केलं तर काय सांगायला, बाराचा वडा ना. बघा काय म्हणतात ते, USP आहे याची एकदम स्पेशल. बघा बाराचा वडा, याच्यामध्ये जास्त काय नाही, दही आहे, वडा आहे, ते बुंदी आहे ना. आता मला वाटत नाही तो राहील वडा म्हणून आपल्याकडनं. इथे वडा सगळा संपणार आहे. आणि ते आता आहे कढी वडा. आता झाला आपला बाराचा वडा, आता कढी वडा स्पेशल, कढी आणि वडा. गरम आहे का? ओके ओके, म्हणजे ह्याच्या लेवलचा नाही, हा जरा एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे हा बाराचा वडा. आणि इकडे आहे मिसळ. मिसळ वगैरे तर आता ट्राय करून सांगितलं तुम्हाला, वडा वगैरे सर्वच सांगितलं तुम्ही दिले. त्यातल्यात आता मी आता सुरुवात करतो ती कढी, सॉरी बाराचा स्पेशल वड्यापासून. आपला बटाटा वडा आहे नॉर्मल, जसं आपल्याला सांगितलं. त्यात दही आहे आणि बुंदी आहे. एक नंबर लागतं, एक नंबर. ते बुंदी आणि दही हे जर तुम्ही खाल ना ते पण भारी लागतं. बुंदी आणि दही, त्यात तो तिखट वडा, एक नंबर टेस्ट आहे. म्हणजे इथे आल्यानंतर मस्ट ट्राय आयटम हा. म्हणजे तुम्ही मिसळ तर घ्याच, पण त्यासोबत हा वडा पण नक्की ट्राय करा. म्हणजे माझं रेकमेंडेशन आहे तुम्हाला. तुम्ही निराश नाही होणार, मी सांगतो तुम्हाला. निराश झाला तर कमेंट करून सांगा मला ते आले का. मी आता ट्राय करतो हा कढी वडा. आणि हे गरम गरम कढी आहे. पहिली मी कढी पिऊन कढी आंबट टाईपची कढी, आंबट अशी कढी आहे. त्याच्यानंतर हा वडा, कढी वडा हा पण इथलं स्पेशल आहे. वडा जाम गरम वडा. ठीक आहे, चांगलं आहे, तुम्ही खाऊ शकता, ट्राय करू शकता. पण त्याला तोड नाही. म्हणजे जो आता मी खाल्ला ना बाराचा वडा, त्याला तोड नाही. तो एक नंबर आहे बाराचा वडा. आता मी ट्राय करतोय इथली स्पेशल मिसळ, जिच्यासाठी जी ट्राय करायला आम्ही आलोय. म्हणतात ना बाराची मिसळ, सॉरी महाबाराची मिसळ. त्यात मी आता सॅम्पल घेतो. आमच्या तरी खूप कमी घेतलं सॅम्पल. अनलिमिटेड सॅम्पल आहे, किती घ्या, नो लिमिट. त्यात थोडंसं लिंबू आणि कांदा. एक नंबर आहे. तिखट बऱ्यापैकी आहे. म्हणजे झणझणीत झणझणीत मिसळ, तशी आहे ही झणझणीत मिसळ. चव एक नंबर. बिना पावाची जेवढी भारी लागली तर पाव सगळं खातो. पावावर जास्त चांगलं, म्हणजे फक्त मिसळपेक्षा पावावर जास्त चांगलं. आणि आमच्याकडे मटकी खाणारी कमी आहे, पण मटकी तशी शिल्लक राहिली. एक नंबर भारी. असं आम्ही हे सगळं संपवतो. हे आपल्या ह्या महाबाराची मिसळ ह्या हॉटेलचे ओनर आहेत आणि हे स्पेशली पुण्याचेच आहेत. त्यामुळे त्यांनी तिकडून इकडे आपल्यासाठी स्पेशल मिसळ आणलेली आहे पुण्यावरून ठाण्यामध्ये. आणि आपलं नाव काय? फडतरे. पुण्यामध्ये प्रॉपर पुण्यामधलेच का? पुरंदरचे. ओके. बघा याने आपल्याला स्पेशल इथे खायला घातली आपली पुण्याची स्पेशल मिसळ ठाण्यामध्ये. थँक्यू. तर अशा प्रकारे आम्ही आता आपल्या मागे दिसते ती महाबाराची मिसळ याचा आस्वाद घेऊन बाहेर आलो. आणि मिसळ एक नंबर होती. आणि आता आमचं बिल पण दाखवतो किती झालं तुम्हाला ते. हे बघा दिसलं बिल. एवढे सगळे आयटम आम्ही ट्राय केले आणि
तुम्हाला सांगतो कढीवडा इथे येऊन तुम्ही नाही खाल्ला तरी चालेल, पण बाराचा वडा नक्की ट्राय करा, 100% ट्राय करा. म्हणजे तुम्हाला एकदम भारीच लागेल बाराचा वडा. आणि त्यासोबत त्यांची मिसळ पण, मिसळचा रस्सा एक नंबर आहे, मिसळ एक नंबर आहे. कोणती घ्या, स्पेशल घेतली तर तुम्हाला गुलाबजाम वगैरे येतील, बाकी साधी घेतली तर ते काय येणार नाही. तुम्ही बघितलंच वडा मिसळ वगैरे रस्सा सेमच असणार आहे, त्यामुळे तिथं भारीच आहे. पण बाराचा वडा अक्षताचा एकदम, अक्षताला वडाच जास्त आवडला, कारण तिला मिसळप्रेमी नाही आहे तेवढी माझ्यासारखी, पण मी मिसळप्रेमी आहे, त्यामुळे मिसळ एक नंबर. तर भारी होता. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स म्हणाल तर महाबाराची मिसळ खरंच पुण्याची चव देऊन जात आहे आपल्या ठाण्यामध्ये. नक्की या, एकदा ट्राय करा स्पेशली मिसळ, आणि त्यासोबत बाराचा वडा कन्फर्म करा, खावा तिथे येऊन. फक्त बाराचा वडा खायला तरी चालेल, माझं रेकमेंडेशन आहे की बाबा खावाच. तुझं काय म्हणणं आहे? तर ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि आजूबाजूला बराच आवाज आहे, कारण ही मेन रोडवरती आहे. तलावपाली आपल्या उजवीकडे आहे, डावीकडे तारा स्टेशन आहे, समोर गावदेवी मंदिर आहे, आणि त्याच्या कॉर्नरला म्हणजे जगदीश फूड डेपोच्या पाठीमागे म्हणा किंवा बाजूला म्हणा हे हॉटेल आहे महाबाराची मिसळ. आणि एकदा नक्की या. तर ठीक आहे मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओ. तुम्हाला टेक केअर, बाय बाय.